नमस्कार, मानसी मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी पवनचक्की इथे आली आहे. तर चला माझ्यावर पवनचक्की फिरायला. हां, हे बघा आता हे बघा संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. 5 तारखेचं हे आहे. तर हे बघा कसं म्हणजे आता पावसाळी सगळे ढग आले आहेत बघा. सगळे असे काळे काळे ढग. म्हणजे पावसाला सुरुवात पण झालेली आहे. देवगडमधून मी बोलते, पवनचक्की इकडनं बघा. पूर्ण ढग काळे काळे भरून आलं आहे आकाश. आणि हे बघा आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, रिमझिम रिमझिम. हे बघा, हे बघा मी स्वतः पावसामध्ये छत्री ओपन केली आहे. आता पावसाला खऱ्याखुऱ्या अर्थाने हे झालं आहे, सुरुवात झालेली आहे. बघा समुद्र, बघा समुद्र पवनचक्कीचा. समुद्र हां दाखव, पुढे येऊन दाखव. तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा बघा. इकडे दाखव शो, इकडे दाखव. दर्शन तुला छत्री घे. लोक सर्व पर्यटक बघा सर्व आले आहेत इकडे. झिप लाईन पण चालू आहेत एकीकडे. स्टॉल पण लागले आहेत. लहान मुलं बघा गाडी चालवत आहेत. लहान मुलं गाडी चालवत आहेत इथे, खेळण्याचा आनंद घेत आहेत. पुढे तिकडे जाऊया चला. बघा पर्यटक मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत पवनचक्कीवर. आणि आम्ही पण स्वतः छत्री घेऊन, पावसाचं आगमन झालेलं आहे. ढग बघा किती दाटून आलेले आहेत बघा. पुढे इथे स्टॉल पण लागले आहेत बघा पर्यटकांच्या सोयीसाठी, पेट पूजा करण्यासाठी. पटापट छत्री काय राहणार नाही. छत्री हवेने उडते आहे बघा आमची, एवढी हवा आहे. हे पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना पण आहेत. हे बघा कसं म्हणजे कसं मेंटेन करायचं गार्डन. हे बघा आता पवनचक्कीच्या इथे गार्डन पण आहे बघा, तुम्ही बघू शकता. वेगवेगळी फुलं लावली आहेत शोभेची. खाली उतरवत आली. तुम्ही ही फुलं दाखवा. हे बघा लाटा बघा, समुद्राच्या लाटा बघा किती. हे बघा समुद्राच्या लाटा बघा कशा उसळत आहेत. आणि वरून रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला आहे. ढग दाटून आले आहेत पूर्ण अगदी. आणि पूर्ण असं म्हणजे पावसाचंच ॲटमॉस्फिअर चालू हे झालं आहे पूर्ण. असं पूर्ण अंधार पण झालेला आहे. समुद्राचा आवाज. हा ते गार्डन. हा माझा मुलगा बघा पावसात एन्जॉय करतो आहे. हे बघा पवनचक्की इकडे गार्डन बघा. गार्डन बघा किती. पवनचक्कीकडे गार्डन बघा, वेगवेगळ्या फुलांची शोच्या फुलं आहेत सर्व बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा सर्व ह्या साईडला पण आहे ते बघा. इकडून मग दाखवूया, इथून घ्या फटाक. हे बघा पूर्ण शोची फुलं आहेत सर्व. पवनचक्की इकडे फुल असं गार्डन आहे दोन्ही साईडला वरती. त्यामुळे ह्या पूर्ण एरियाला पवनचक्कीच्या पूर्ण असं सुशोभीकरण केलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि हा इथे असा समुद्र आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि इथे बसायला पण आहे बघा, इथे बसायला पण आहे. तुम्ही बसू शकता, बसून बघू शकता व्ह्यू समुद्राचा. हे बघा छान गार्डन मेंटेन केलं आहे बघा पवनचक्कीकडे. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता.
आणि इथे काही अंतरावर इथे बघा बसून पण व्ह्यू बघू शकतो योगा इथे ह्या साईडला पण. आणि हे बघा हां, हे बघा इथे कोळीन उभी आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हवा भारी सुटली आहे. समुद्राचा रिमझिम आवाज पाऊस चालू आहे बघा. हे बघा हे सगळं नवीन केलेलं आहे पवनचक्कीकडे पर्यटकांसाठी बसण्यासाठी. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा आपलं, हा बघा आपला कोळी बांधव. हा बघा तुम्ही बघू शकता. हा बघा एकदम. हे बघा बरोबर समुद्राच्या इथेच वरती अगदी पूर्ण कसं बघा सर्व झाडं म्हणजे शोभेची सर्व झाडं लावली आहेत बघा तुम्ही बघू शकता. त्यामुळे ना हा परिसर एकदम खुलून दिसतो. समुद्राच्या त्या साईडला देवगड किल्ला आहे, समुद्राच्या त्या साईडला. हां त्या साईडला म्हणजे टोकावर समुद्राच्या त्या टोकावर. हां दिसत नाही इथून पण तिथे देवगड किल्ला आहे. हां किल्ला आहे. वेळ मिळाला तर आम्ही जाऊ. हां इथून जा. इथून ये. हे बघा पवनचक्कीचं पात्र चाललं आहे. पवनचक्की पर्यटक भऱ्या प्रमाणात आलेली आहेत. शेतकरी बांधव हे बघा ना. मला असं वाटत नाही. मी अगोदर कधी आलो नाही मग. हां होतं बरोबर. इकडे होतं मग छत्री येऊ बोला ना असं मागं काय. पावसाचं आगमन झालेलं आहे. सर्वजण आता एक भिजतंय बघ. मुलगा माझा बघा छत्री घेऊन आहे उभा.
पावसाचं आगमन झालेलं आहे बघा. समुद्र जरा खवळल्यासारखं वाटतंय. फोटोमध्ये हे नाही पुण्यात किती किती जास्त पाऊस पडतो. हां, पावसाचा जोर समजत नाही आहे फोटो याच्यावर, पण बघा त्यावेळी पण इकडनं फिरायला रस्ता ठेवायला पाहिजे. पाऊस थांबवून सांभाळून ये बघा. पाऊस पडतोय बघा जोरात. लांब लांब पर्यंत बघा. तर पर्यटक तिथे थांबलेले आहे. हे आहे देवगडचा पवनचक्कीचा भाग. थोडंफार तुम्हाला मला इथे सूर्याचं हे दिसत आहे. सूर्यदेवता दिसतो आहे, पण तो हे बघा सूर्य देवता देखील दिसत आहे, पण पाऊस देखील जोरात आहे. बरं झालं हे बघा. लोक भिजत 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 चालले. लोक भिजून चालले आहेत. छत्री एका छत्रीमध्ये तिघं जाणार. भिजत भिजत लोक चाललेली आहेत. दिवे दिवे लागले आहेत बघा. बीचवर कोणी नाही आहे, सर्व येत आहेत लोक भिजून. सांभाळून चला इथे बाबा, इथून सांभाळून चल. पायऱ्या पर्यटक बसले उभे. पाऊस पडलाय. किल्ल्याच्या बुरुजासारखेला हे केलेलं आहे बघा. आखणी आहे, नैसर्गिक आखणी आहे. ह्या सर्व पूर्वी अशीच दगडं होते. दगडांना काढून इथे हे केलेलं आहे. एक बरेचसे खाली जसे दगडी आहेत ना, तशी ते दगडाने भरलेली होती. आणि काही इथले जे झाडं आहेत ती ओरिजिनल हे एवढी जाड घनदाट होते. कापून हे नैसर्गिक देखील काही ठेवलेत. हे बघा
कुठल्या टाईपचं हे आहे, पाम कुठलं म्हणजे पाम हे बघा, ही नैसर्गिक समुद्राचा आवाज बघा तुम्ही. हे केलेलं समुद्र घोडा छोटासा असतो, हा माहिती आहे ना, सी हॉर्स म्हणतात त्याला. हे बघ, डॉल्फिन पण दगडी निघाले त्याचे, डॉल्फिन देखील होते, पण डॉल्फिनची दगडी निघालेले, दगडी ते पडल्या लावतात. शेतकरी चाललाय आपल्या घरी चाललाय. मंडळी अडकलेत पावसाच्यामुळे, बसलेत. हे पावसाचं पावसाळ्यात हे दिसतंय. मानसी थांब जरा, मानसी बस बस, आता घेतला. हा फोटो दिसत नाही. मासे भिजतायत, मासे भिजतायत, मासे भिजतायत. आता ही झाडं काढायची आहेत. काढतो. हे बघा, दोन्ही साईडला मध्ये रस्ता आहे पर्यटकांसाठी जाण्यासाठी, आणि दुतर्फा शोची झाडं लावले, त्यामुळे हा परिसर एकदम खुलून दिसतो. आता ह्या साईडची झाडं दाखव. हां, पवनचक्कीच्या पवनचक्कीच्या मध्ये रस्ता आहे आणि दुतर्फा पूर्ण असे हे लावले, झाडं लावली आहेत, शोची झाडं लावली, त्याच्यामुळे हा ना पवनचक्कीचा परिसर एकदम खुलून दिसतो. पवनचक्कीच्या इकडे म्हणजे परिसरामध्ये चांगली शोची झाडं लावली, त्याच्यामुळे पर्यटकांना म्हणजे एकदम मस्त फ्रेश वाटतं फिरायला वगैरे. आणि पाऊस पडला ना तरी देखील खूप चांगलं वाटतंय, खूप गारवा आला. फुलं बघा, फुलं एकदम मस्त येलो पिंक कलरचे, त्यामुळे हा परिसर एकदम मस्त खुलून दिसतोय, छान वाटतंय. वरून पावसाच्या सरी पण येत आहेत आणि मस्त वाटतं ॲटमॉस्फिअर बघायला, एकदम छान वाटतं. मस्त वाटतो परिसर. आकाशामध्ये काळे ढग दाटून आले आहेत बघा. तसे इकडे पकडे तुम्ही बघू शकता
समुद्राच्या या साईडला पवनचक्क्या आहेत बघा, पवनचक्क्या आहेत बघा, बघू शकता. आणि हां, आणि पर्यटकांसाठी ह्या साईडला समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करता येतो आणि ह्या साईडला आपण पेटपूजाही करू शकतो. हे बघा वेगवेगळे स्टॉल आहेत आणि ह्या साईडला समोरच झिप लाईन आहे. हां, समोर झिप लाईन आहे. तुम्हाला जे सँडविच भजी काय हवं ते इथे खाऊ शकता. हां हां, हे बघा इथे अपोजिट साईडला आता हे बघा एका साईडला झिप लाईन पण आहे. तुम्ही झिप लाईनचा सुद्धा आनंद घेऊ शकता. आणि खाली समुद्राला जायला आपल्याला स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सने तुम्ही खाली उतरून समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. हे बघा बघू शकता तुम्ही, लाटा छानपैकी उसळत आहेत बघा. बस 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 बस, आता नाही येऊ शकत, बस तेवढंच घे. तुम्ही पण इथे येऊन व्हिजिट देऊ शकता, एन्जॉय करू शकता पवनचक्कीवर येऊन. पर्यटक हे बघा, पर्यटकसुद्धा एन्जॉय करतायत बघा. दरवर्षी भरपूर पर्यटक इथे येतात आणि या समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करतात. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी पवनचक्कीच्या इकडची टूर दाखवली. तुम्ही पण इथे व्हिजिट करून एन्जॉय करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.